रुक्मिणी नगरात 16 जुलै रोजी 9 वर्षीय चिमुकलीला कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनेनंतर अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नेताजी क्रीडा मंडळ आणि सोपारिका फाउंडेशनच्या वतीने मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेण्यात आले। या मोहिमेत शेकडो भटक्या व पाळीव कुत्र्यांसह मांजरांचेही लसीकरण करण्यात आले। नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। दरम्यान कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीच्या आई-वडिलांना 25,000 रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला। या उपक्रमातून प्राणीप्रेमासोबतच सामाजिक जबाबदारीचा सकारात्मक संदेश देण्यात आला। हे आता आम्ही नेताजी क्रीडा मंडळमध्ये आलेलो आहोत। त्यांनी आम्हाला आमच्या मुलीचा जो मेडिकलचा खर्च आहे तो त्यांनी आम्हाला दिला आणि त्याच माध्यमातून त्यांनी हे मोहीम राबवली। माझं म्हणणं असंच आहे की जे आज ही आपण मोहीम इथे राबवली, माझ्या मुलीवर एवढं मोठं हे झालेलं आहे, चावा घेतला आहे कुत्र्यानी, ही अशी सतत म्हणजे महिन्यांनी जसं असे त्याचं काही लसीकरण असेल वर्ष 2 वर्ष महिने, हे सतत असंच राबवण्यात आलं पाहिजे। आणि जसं आज माझ्या मुलीवर जी वेळ आली, ही अशी कोणाच्याच मुलावर बाळांवर कोणावरच आली नाही पाहिजे। ती म्हणजे पैशाने तर तुम्ही आम्हाला मदत केलीच, आर्थिक मदत जी आमची ढासळली ते तुम्ही आम्हाला केलीच, पण पैशाहीपेक्षा जास्त म्हणजे तिच्या जीवावर, तिच्या मनावर जो घात झाला, जी भीती झाली, ज्या तिच्या चेहऱ्याला जखमा झाल्या, ती एवढी सुंदर बघायला मुलगी, आज तिचा पूर्ण चेहरा विकसित होऊन गेला, फक्त डोळे, नाक आणि ओठ एवढंच वाचलं, बाकी हा पूर्ण चेहराच तिचा उद्ध्वस्त झाला। तर हे अजून कोणाच्या झालं नाही पाहिजे, याची अशी तुम्ही काळजी घ्या। आणि सर्वात मोठी गोष्ट माझी फक्त ही विनंती महानगरपालिकेला जास्त आहे की महानगरपालिकेवाल्यांनी कुठल्याही प्रकारची ॲक्शन अजूनही घेतलेली आहे नाही। हे जे आज तुम्ही करत आहे सोसायटी फाउंडेशन यांच्या तर्फे, तर मला लक्षात आलं की महानगरपालिकेवाले अजूनही काहीच लक्ष देत नाही आहे।